लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना सरकारने तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्रे असतील तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते मिळणार आहेत। आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की शिंदे सरकारने जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत एकूण 5 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेली आहे। दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 5 महिन्यांचे एकूण 7,500 रुपये आतापर्यंत सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँकमध्ये जमा केलेले आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पुढील हप्त्याची म्हणजेच 6व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। सरकारने आता यापुढील महिन्यांच्या हप्त्यामध्ये भरघोस वाढ केलेली बातमी समोर येत आहे। लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांमध्ये तब्बल 600 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। म्हणजेच 1500 रुपयांवरून आता 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये दिले जाणार आहेत। महिलांना अपेक्षा होती की महायुती सरकारला एकूण 234 जागा या लाडक्या बहिणींमुळे मिळाल्या आहेत। जसे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की जर आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींनी भरघोस मतांनी विजयी केले आणि आम्हाला सत्ता मिळवून दिली म्हणजेच आमची ताकद वाढवली तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्ते 1500 ऐवजी 2100 रुपयांपर्यंत करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना दिले होते। विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती। आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना 5 महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत। परंतु आता सरकारकडून एक महत्त्वाची मोठी अपडेट समोर आली आहे आणि लाडक्या बहिणींना अतिशय तातडीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आता लाडक्या बहिणींना हे 2 कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्रे असतील तरच लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। अन्यथा त्यांना पुढील हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत याची सर्व लाडक्या बहिणींनी नोंद घ्यावी। जर तुम्हाला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तसेच त्यापुढील हप्त्यांचे पैसे हवे असतील तर महिलांजवळ हे 2 कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे। तर या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना आग्रहाची विनंती आहे की आमच्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतर लाडक्या बहिणींना सुद्धा या व्हिडिओची माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा पुरेपूर उपयोग होईल आणि त्यापुढील हप्त्यासाठी पात्र ठरण्यासाठी आवश्यक ते कागदपत्रे सादर करतील। तर आता सरकारने हा जो कागदपत्र सादर करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामागे अनेक महत्त्वाची कारणे देखील आहेत। एकतर लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी सुद्धा घेतलेला आहे। अपात्र महिला म्हणजे ज्या महिला अशा कुटुंबातील आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे इन्कम टॅक्स भरतात तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत किंवा ज्या महिला सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते आणि त्यांना या योजनेचा लाभ सुद्धा झाला आहे। म्हणजेच 5 महिन्याचे 7,500 रुपये त्या अपात्र महिलांच्या अकाउंटमध्ये सुद्धा मिळाले आहेत। परंतु सरकारने आता लाडकी बहीण योजनेत काही बदल केले आहे। ज्या अपात्र महिला आहेत त्यांना या योजनेतून बाहेर काढायचे आहे। त्यामुळे सरकारने 2 कागदपत्रांची अट ठेवली आहे। तर ते 2 कागदपत्र ज्या महिलांकडे आहेत त्याच महिला पात्र ठरणार आहेत। ज्या महिलांकडे ही कागदपत्रे असतील त्यांनाच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 6वा हप्ता मिळणार आहे। तर ही 2 कागदपत्रे कोणती आहेत तर यामध्ये सर्वप्रथम तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि ते रेशन कार्ड 31 डिसेंबर पूर्वी KYC झालेले असणे आवश्यक आहे। रेशन कार्डची KYC करण्यासाठी तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की KYC कशी करायची। तर रेशन कार्डची KYC करण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही तुमच्या रेशन कार्डची KYC करू शकता। तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांकडे 4 व्हीलर गाडी आहे अशा महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। त्यामुळे हे 2 कागदपत्रे म्हणजेच ह्या 2 अटींचा तुम्हाला पालन करावंच लागेल त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर असे हे 2 कागदपत्रे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे।
तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसेच सरकारच्या नवनवीन योजना सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या डेली माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.